2024 मध्ये कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना या क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांना भेटण्याची सुवर्ण संधी मिळाली। तसेच शेतीविषयी आधुनिक यंत्रतंत्राची माहिती त्यांना घेण्यात आली आणि तज्ज्ञांशी थेट चर्चा करून शेतीविषयक ज्या काही शंका होत्या त्याचेही निराकरण येथे झाले। कार्यशाळांमध्ये सहभाग घेऊन मोलाची माहिती शेतकरी बांधवांनी घेतली आणि नवीन प्रेरणा त्यांना मिळाली। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया ॲग्रोव्हिजनचे प्रवर्तक, आपले लाडके नेते माननीय नामदार नितीनजी गडकरी। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री गैब्रियल डी वांगसू जी। A very warm welcome to the chief guest of concluding ceremony of AgroVision 2024, Honorable Shri Gabriel D. Wangsu, Minister of Agriculture, Horticulture, Animal Husbandry and Veterinary, Dairy Development and Fisheries, Food and Civil Supply, Legal, Metrology and Consumer Affairs, Government of Arunachal Pradesh. A very warm welcome to you, sir. आपका बहुत बहुत स्वागत है मध्य भारत की सबसे बड़ी कृषि प्रदर्शनी जो पिछले 15 वर्षों से लगातार सफलतापूर्वक आयोजित की जा रही है, एग्रोविजन, जिसकी संकल्पना हमारे लोकप्रिय नेता माननीय श्रीमान नितिन जी गडकरी की है। इसके समापन समारोह के अवसर पर हार्दिक स्वागत। एकदा पुनश्च मी सर्वांना विनंती करते, सर्व स्टॉल धारक, शेतकरी बांधव आणि विजिटर्स यांनी प्रमुख पेंडॉलमध्ये समारोपीय कार्यक्रमासाठी मंचासमोर आसन ग्रहण करावे। या समारोपीय कार्यक्रमामध्ये आपण प्रगत शेतकऱ्यांना अवॉर्ड्स देणार आहोत। तसेच एका निबंध स्पर्धेचे जे आयोजन करण्यात आले होते त्याच्या विजेत्यांनाही मान्यवरांच्या शुभहस्ते येथे पुरस्कृत करण्यात येईल। पुनश्च सर्वांना आग्रहाची विनंती, सर्वांनी लगेच समारोपीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी येथे आवर्जून उपस्थित राहावे। आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री गैब्रियल डी वांगसू जी यांचा स्वागत करण्यासाठी मी माननीय नामदार नितीनजी गडकरी यांना विनंती करते। आय रिक्वेस्ट ऑनरेबल श्री नितीनजी गडकरी टू प्लीज वेलकम एंड फेलिसिटेट आवर चीफ गेस्ट ऑनरेबल श्री गैब्रियल डी वांगसू जी, Minister of Agriculture, Horticulture, Animal Husbandry and Veterinary, Dairy Development and Fisheries, Food and Civil Supply, Legal, Metrology and Consumer Affairs, Government of Arunachal Pradesh. A very warm welcome to you, sir. बहुत बहुत स्वागत आपका संतरा नगरी नागपुर में इस भव्य एग्रोविजन राष्ट्रीय कार्यक्रम में, जो कि मध्य भारत की सबसे बड़ा कृषि प्रदर्शनी है, जिसमें प्रदर्शनी साथ ही साथ अनेक कार्यशालाएं आयोजित की जाती हैं और हर वर्ष के अनुसार इस वर्ष भी बहुत अच्छा रिस्पॉन्स हमें किसान भाइयों का मिला है। आजच्या 15व्या ॲग्रोव्हिजनच्या समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे, तज्ज्ञांचे आणि शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभला आणि सर्वांनी खूप उत्साहाने ॲग्रोव्हिजनमध्ये सहभाग घेतला। आता आपण याबद्दल अजून जाणून घेऊया एका एव्ही प्रस्तुतीच्या माध्यमातून। एव्ही प्लीज। खूप सुंदर, खूप उत्तम प्रतिसाद लाभला ॲग्रोव्हिजन 2024ला पहिल्याच दिवशीपासून आणि अतिशय उत्तम आयोजन या ठिकाणी झालंय। याचा आढावा घेण्यासाठी आता मी आयोजन समितीचे सचिव माननीय श्री रवींद्र बोरटकर जी यांना आमंत्रित करते। मंचावर उपस्थित आपले सगळ्यांचे लाडके नेते आणि ज्यांच्या प्रेरणेने आपण हे ॲग्रोव्हिजन सुरू केलं ते माननीय श्री नितीनजी गडकरी। खास आपल्यामध्ये आज इथे उपस्थित असलेले अरुणाचलचे कृषी फलोत्पादन मत्स्य विभागाचे मंत्री, त्यांचंही मी स्वागत करतो। सर, I heartily welcome you to the AgroVision. We are honored that you specifically come for this meeting all the way, and we also thank you that you also come along with your all relevant and officers also. So I welcome you all to this AgroVision.
मंचावर उपस्थित माजी खासदार रामदासजी तडस, ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लागतं, ते इथल्या सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉक्टर DK घोष, मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी सुधीरजी दिवे, रमेशजी मानकर, शिरीषजी भगत, ज्यांनी FPOचा प्रोग्राम केला चांगल्या पद्धतीने, ते मोरेश्वर भाऊ वानखेडे, श्रीधरराव ठाकरे, कॅप्टन कलंत्री, राठोडजी, श्री उंदरवाडे, आनंदराव राऊत, मला समोरही बसलेले दिसतात आहे माजी कुलगुरू श्री दक्षिणकर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं उपस्थित असलेले वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आणि शेतकरी बंधू भगिनींनो. खरं तर आज नितीनजींना महत्त्वाच्या कामाकरता दिल्लीला जायचं असल्यामुळे आपण हा कार्यक्रम थोडा लवकर घेतो आहे. आपल्या काही कार्यशाळा पण सुरू आहेत आणि प्रदर्शन देखील सुरू आहे. मी देखील त्यामुळे थोडक्यातच सांगणार आहे. मला अतिशय आनंद आहे सांगताना की हे 15वं ॲग्रोजन देखील आपल्या अपेक्षेप्रमाणेच अतिशय चांगलं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकऱ्यांनी याला अतिशय भरघोस प्रतिसाद दिला. आपण आताच एक चित्रफीत बघितली की आपल्या इथे झालेल्या ज्या कार्यशाळा होत्या, जे दुधाची कार्यशाळा असेल आहे किंवा मग बाकी ऊसाची कार्यशाळा असेल आहे किंवा युवकांचा शेतीत सहभाग असेल आहे, अशा कार्यशाळांना हजारोच्या संख्येने इथं शेतकरी होते. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या विषयांवरती ज्या एकंदर 40 कार्यशाळा घेतल्या, त्यातल्या मी म्हटल्याप्रमाणे काही 2-3 कार्यशाळा आताही सुरू आहेत, त्याला देखील चांगला प्रतिसाद आहे. आणि यावर्षी प्रदर्शनामध्ये सुमारे 400पेक्षा जास्त संस्थांचे आपल्या इथं दालनं लागली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी मोठ्या संख्येने स्टार्टअप्स यांचं इथे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने स्टार्टअप्सचं इथं पार्टिसिपेशन होतं. आणि सगळी स्टार्टअप जी आहे ती कृषी क्षेत्राशी संबंधितच होती आणि अतिशय चांगले त्याचे नवीन काही उत्पादनं किंवा काही नवीन सेवा या त्यांनी इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. मला वाटतं त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला असेल. याप्रमाणेच काही नवीन मोठी उत्पादनं देखील चांगली होती. इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स ज्याला आपण म्हणतो की फक्त इथेनॉलवर चालणारं ट्रॅक्टर किंवा CBG आणि डिझेलवर चालणारं, CNG आणि डिझेलवर चालणारं ट्रॅक्टर, फक्त इलेक्ट्रिकवर चालणारं ट्रॅक्टर, मोठ्या चाकांचं स्प्रेयर, अशी बरीच म्हणजे अशी पूर्ण लिस्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी ते बघितलंच असेल. पण असं चांगल्या पद्धतीचं मला असं वाटतं की इथं प्रदर्शन झालं. इथं फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर या भागातली जी व्यावसायिक मंडळी आहे, ज्याला आपण चॅनल पार्टनर्स किंवा ट्रेड पार्टनर्स म्हणतो, मला वाटतं त्यांच्याकरता देखील एक चांगली संधी होती. इथं त्यांना देखील नवीन व्यवसायाच्या काही चांगल्या संधी मिळतात, नवीन उत्पादनं बघायला मिळतात, त्याचं डीलरशिप डिस्ट्रीब्युशन करताही त्यांना संधी मिळते. तर त्या लोकांचं देखील इथे मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन झालं होतं. आपण थोड्याच वेळात आता ज्या कंपन्यांनी इथे आपल्याला सहयोग दिला त्या प्रतिनिधींना इथे बोलवून त्यांचं आपण फेलिसिटेशन करणार आहोत. त्याशिवाय आपण ज्या काही इतर स्पर्धा घेतो त्यांच्या विजेत्यांना देखील आपण बक्षीस देणार आहोत. त्यामुळे यावेळेला अधिक न बोलता मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनस्वी स्वागतही करतो आणि आभारी मानतो की तुमचं असंच पार्टिसिपेशन ॲग्रोविजनमध्ये नेहमी असू द्या. तुमचा फीडबॅक आम्हाला द्या, कारण आमचा दरवर्षी प्रयत्न असतो की आपलं ॲग्रोविजन जे आहे ते शेतकऱ्यांकरता जास्त उपयुक्त कसं करता येईल, संस्थांच्या इथे एक्झिबिशनमधल्या पार्टिसिपेशनला जास्त सोयीचं कसं करता येईल, आणि इथं जी वक्ते येतात देशभरात, आपण जे वेगवेगळ्या विषयातली तज्ज्ञ मंडळी इथे बोलवतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला, ते कुठल्या विषयावरचे आपण मार्गदर्शन घ्यावेत जे शेतकऱ्यांकरता जास्त रिलेव्हंट आहे याचा देखील आपण फीडबॅक घेतो. तर हा तुमच्याकडनं आम्हाला फीडबॅक मिळाला तर पुढल्या वर्षीचं नियोजन करताना आम्हाला जास्त सोयीचं होईल. धन्यवाद. धन्यवाद बोरटकरजी. मी मंचावर आमंत्रित करते माजी कुलगुरू श्री दक्षिणकरजी. त्यांनी मंचावर आसन ग्रहण करावे अशी विनंती. आणि यानंतर 2 शब्दात मनोगत व्यक्त करण्यासाठी मी डायरेक्टर CICR श्री D घोष यांना आमंत्रित करते. I request Shri D Ghosh to please speak briefly on this occasion. मंच पर उपस्थित कर्मयोगी, विकास पुरुष,
आदरणीय श्री नितिन गडकरी जी, ऑनरेबल गैब्रियल वांगचू जी, ऑनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टर अरुणाचल प्रदेश रवि वरदकर जी, अदर डिग्नेटरीज ऑन द डायस, किसान भाइयों और बहनों, सबसे पहले मैंने आदरणीय नितिन गडकरी जी को बहुत बहुत धन्यवाद देते हैं, इसलिए कि उन्होंने सुखी, समृद्ध और संपन्न किसान, कर्ज मुक्त किसान बनाने का संकल्प लेकर ग्रामीण और कृषि अर्थव्यवस्था के उन्नति के लिए गांव, गरीब, मजदूर, किसान, युवक, इनका जिंदगी में परिवर्तन लाने के लिए पिछले 15 साल से एग्रोविजन के टीम के लेकर इतना बड़ा कार्यक्रम सेंट्रल इंडिया का सिर्फ नहीं, पूरा देश भर में जिसका बारे में चर्चा होता है, इसको उनका निर्देश से, उनका निर्णय से, उसका नीति से ये हम लोग सक्सेसफुली नागपुर में कर रहे हैं, सब लोग मिलके। एंड इसका पूरा क्रेडिट जाता है अपना आदरणीय मंत्री श्री नितिन गडकरी जी को। हम सब लोग जो नागपुर में रहते हैं, जो विदर्भ में रहते हैं, जो महाराष्ट्र में रहते हैं, हम सब लोग अपने को भाग्यशाली मानते हैं, इसीलिए जो हमारे ऊपर गडकरी साहब का आशीर्वाद, उनका मार्गदर्शन हमेशा हमेशा रहता है, इसीलिए हम लोग बहुत बहुत साहब को आभार व्यक्त करते हैं। सिट्रस इंस्टीट्यूट का डायरेक्टर होने के नाते सिट्रस का हायर प्रोडक्टिविटी, हायर प्रोडक्शन क्या क्या करना चाहिए, प्रोसेसिंग में क्या क्या करना चाहिए, इसके बारे में कल और आज विस्तारित में आलोचना हुआ है। इसके बारे में नया कुछ मैं इधर नहीं बताएंगे क्योंकि टाइम बहुत कम है, लेकिन आप लोगों को जानकारी के लिए, जो बहुत सारा लोगों को मालूम नहीं है, ये आदरणीय गडकरी साहब का निर्देश से, उसका मार्गदर्शन से पिछले 3.5 साल में हमारा इंस्टीट्यूट में 2-4 जो कदम उठाए, इसके बारे में आपको चर्चा करेंगे। सर का निर्देश से 2022 में फर्स्ट टाइम हम लोग बड़ा स्केल पे हम लोग नर्सरी को लेकर एक बहुत बड़ा वर्कशॉप किए हैं। सर का निर्देश था जो प्राइवेट नर्सरी ओनर्स के साथ इंस्टीट्यूट को एमओयू होना चाहिए, जैसे कि क्वालिटी प्लांटिंग प्रोडक्शन बढ़ाने का काम होना चाहिए। सर अभी तक पिछले 3.5 साल में हम लोग 14 सच नर्सरी ओनर्स के साथ हम लोग एमओयू साइन किए हैं, जिसके माध्यम से करीब करीब हमारा इंस्टीट्यूट का प्लांटिंग मटेरियल के साथ साथ प्राइवेट प्लेयर्स को मिला के करीब करीब 30 लाख प्लांटिंग मटेरियल हम लोग देश भर में बनाते हैं। उसी वक्त गडकरी साहब का निर्देश था जे पूरा दुनिया भर से जो सिट्रस एक्सपर्ट्स है, वाई डोंट टू कॉल हिम इन नागपुर एंड हैव ए ब्रेनस्टॉर्मिंग सेशन। सर का ये निर्देश मान के हम लोग अक्टूबर 23 में 2 दिन का एशियन सिट्रस कांग्रेस किए हैं। एंड सर उसमें पूरा पार्टिसिपेट किए हैं, सर आशीर्वाद किए हैं, सर उनको उपदेश दिए हैं। एंड इट वाज अटेंडेड बाय सर 50 फॉरेन डेलीगेट्स फ्रॉम 20 डिफरेंट कंट्रीज एंड इट वाज ए ग्रैंड सक्सेस। उसी तरह सर का निर्देश था इंस्टीट्यूट के साथ इंडस्ट्रीज का कोलैबोरेशन होना चाहिए, जिसके कारण हम लोग मार्च 24 में हम लोग नागपुर में करीब करीब 50 इंडियन इंडस्ट्रीज को लेके हम लोग एक प्रोग्राम किए थे। एंड आज उस इंडस्ट्रीज के साथ हमारा इंस्टीट्यूट का बहुत सारा एक साथ कोलैबोरेटिव प्रोजेक्ट भी चालू हुआ है। क्लीन प्लांट प्रोग्राम के लिए जैसे गडकरी साहब हमेशा बोलते हैं जो क्वालिटी प्लांटिंग मटेरियल, बहुत सारा लोगों को मालूम नहीं होगा, जब भारत सरकार ने 2200 करोड़ 2200 करोड़ रुपीज़ का सैंक्शन किया है क्लीन प्लांट प्रोग्राम में। सिर्फ सिट्रस के अलावा भी उसमें बहुत सारा 8 to 10 फ्रूट क्रॉप्स है। एंड सिट्रस एक इम्पॉर्टेंट कंपोनेंट है जो हमारा इंस्टीट्यूट को डायरेक्ट इन्वॉल्वमेंट में पूरा देश भर में ये सिट्रस का प्लांटिंग मटेरियल प्रोडक्शन में बहुत सारा बढ़ावा मिलेगा। और एक चीज़ मैं आपको बताएंगे सर, जो पिछले साल हमारा नागपुर में एशियन सिट्रस कांग्रेस करने के बाद पूरा दुनिया में इसके बारे में चर्चा हुआ है। एक इंटरनेशनल सिट्रस एसोसिएशन है जो कैलिफोर्निया में है सर। अनफॉर्चुनेटली जो 1968 में उसका शुरुआत हुआ था, हमारा देश उसमें कोई एग्जीक्यूटिव काउंसिल में नहीं था, लेकिन पिछले साल ये प्रोग्राम होने के बाद पूरा दुनिया में इसके बारे में इतना चर्चा हुआ है। एंड आपका आशीर्वाद से सर भारत देश, हम लोग एज ए कंट्री वी हैव बीन इंक्लूडेड इन द एग्जीक्यूटिव काउंसिल। एंड मुझ जैसे सामान्य व्यक्ति को एग्जीक्यूटिव काउंसिल में जो इंटरनेशनल सिट्रस कमेटी है उसमें मुझे सौभाग्य मिला हुआ है, जो हम 10 दिन पहले साउथ कोरिया में सर अटेंड किए थे। एंड
जैसे गडकरी साहब हमेशा बोलते हैं प्रोसेसिंग के बारे में काम होने के लिए, सर इसमें नेक्स्ट ईयर 2024 में सर आपका आशीर्वाद लेके हम जो प्लानिंग कर रहे हैं, जे सिट्रस रिलेटेड जो प्रोसेसिंग को बढ़ावा देने के लिए हम लोग ब्राज़ील, इटाली, फ्रांस उस जगह से, कोरिया से भी एक्सपर्ट हम बुला के एटलीस्ट 2 दिन का एक इंटरनेशनल प्रोग्राम करने का भी हम लोग प्रोग्राम करेंगे। इसी के साथ मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं सर, मुझे 2 शब्द कहने के लिए। Dhanyavad. Thank you so much. It's a privilege to have Honorable Shri Gabriel D. Wangsu, Minister of Agriculture, Horticulture, Animal Husbandry and Veterinary, Dairy Development and Fisheries, Food and Civil Supply, Legal, Meteorology and Consumer Affairs, Government of Arunachal Pradesh as Chief Guest today. Sir, please. Honorable Sri Nitin Gadkari ji, Sri Ravi Boratkar ji, the Honorable Member of Parliament, other dignitaries on the dais, and my dear farmer friends. Our country is the second largest producer of fruits and vegetables, and there is vast potential for exports of agriculture produce and growth of food processing industries. And as we all know, agriculture sector is the backbone of Indian economy, contributing to about 17 to 18% of the country's GDP. And that's about 55% of our rural population who are still dependent on agriculture for their livelihoods. The state of Maharashtra is a well-established horticultural hub and can offer significant relations in terms of farming, processing, and marketing of various agricultural produces. So I'm very delighted to be part of the AgroVision program today. This is a great platform for exchange of knowledge and technologies which will go a long way in boosting agribusinesses. It's the objective of making agriculture a sustainable and economically viable profession, aligning with the Government of India's vision for doubling of farmers' income. The host city, Nagpur, is also popularly, which is known as the Orange City, owing to its good varieties of orange and large-scale production. We have had very good interactions with the scientists at the National Bureau of Soil Survey here, and I'm still looking forward to more interactions with scientists at the Central Citrus Research Institute here in Nagpur. And in this process, I'm confident that the AgroVision will bring in promoting latest farming technologies by various institutes, startups, industries, and also facilitate sharing of best practices in the sector by different participating states of the country. आज का इस अवसर पे मैं ज़्यादा बोलना नहीं चाहता हूँ, हालांकि मैं मराठी में बोल देते, लेकिन प्रॉब्लम यह है कि कुछ लोग ऐसे भी हैं जो मराठी नहीं जानते, तो उनके लिए मैं बीच में हिंदी में थोड़ा मैं बोल देना चाहता हूँ। सबसे बड़ी बात यह है कि हम अरुणाचल प्रदेश से आए हैं। नागपुर में जो एक एग्रोविजन जो एक इतना बड़ा प्रोग्राम रखा है, तो ये हमारा गडकरी साहब का एक विजन था, जो गांव के जितना भी गरीब लोगों तक एक जो भी है टेक्नोलॉजीज मुहैया कराने के लिए जो प्लेटफॉर्म हमारे लिए जो तैयार करके रखा है, ये दिस इज़ नॉट अ मीन अचीवमेंट है, कोई छोटी बात नहीं है। हम जैसे लोग भी अरुणाचल प्रदेश से कई लोग ऐसे फार्मर्स लोग वो आने चाहते हैं, लेकिन कुछ वहाँ में अभी कुछ हमारा जो क्रॉपिंग सीजन ही ऐसे है कि वहाँ पे अभी हमारा एक मोस्ट बिजी सीजन हो रहा है, लिहाजा वहाँ के जितना भी प्रोग्रेसिव फार्मर्स हो पूरा यहाँ पे आ नहीं पाए। लेकिन मैं ये कहना चाहता हूँ कि जो भी जिस विजन के साथ, जिस मकसद के साथ जो हमारा जो यहाँ का जो एग्रो विजन जो प्रोग्राम रखा है, दिस इज़ इन फैक्ट नो मीन अचीवमेंट, दिस इज़ इन फैक्ट अ वेरी बिग प्लेटफॉर्म। मैं आशा करता हूँ कि आने वाले दिन में महाराष्ट्र से खास करके नागपुर और मोर पर्टिकुलरली हमारा जो एग्रीविजन का जो प्रोग्राम रखा है, इसमें पार्टिसिपेट करने के लिए नेक्स्ट टाइम आई अश्योर यू दैट देयर विल बी more active participation from states like Arunachal Pradesh and also other neighboring states. और मैं आप लोगों से ये कहना चाहता हूँ कि महाराष्ट्र आपके साथ, आपके पास बहुत चीज़ें हैं जो हम आपसे जानना चाहते हैं, सीखना चाहते हैं।
और इसी प्रकार से अरुणाचल प्रदेश में भी शायद आप लोगों के लिए बहुत कुछ छुपा रखा होगा। तो मैं चाहूँगा कि आप लोग भी केवल महाराष्ट्र में नहीं, अगर समय निकाल पाते हैं तो अरुणाचल भी जरूर आइएगा। ये मेरा तरफ से, अरुणाचल प्रदेश की तरफ से आपके लिए निमंत्रण है। और दूसरी बात है, सुंदर प्रदेश है, दोनों को राज्य अगर हम लोग मिल के चलेंगे इसी प्रकार से, इसी रफ्तार के साथ, तो निश्चित ही हम लोगों का जो देश को, खास करके जो फ्रूट्स एंड वेजिटेबल्स प्रोडक्शन में हम साथ साथ में कंधे से कंधा मिला करके हम जरूर आगे बढ़ सकते हैं। और हम आशा कर रहे हैं कि जरूर इस मुहिम में हमारा भारत सरकार का जरूर हमें साथ देगा। और हम आशा करते हैं कि महाराष्ट्र के जितने भी मराठी लोग हैं और अरुणाचली लोग, हम लोग साथ साथ में मिलकर चलने का एक वादे के साथ मैं यहीं पे मेरा अपना वाणी यहाँ पे विराम रखता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच। भारत माता की जय। बहुत बहुत धन्यवाद। निश्चित ही आपका यह स्नेह भरा आमंत्रण स्वीकार किया ही गया है और अरुणाचल प्रदेश की ओर महाराष्ट्र से बहुत सारे कदम जाएंगे और आपका भी यहाँ पर दिल खोल कर स्वागत महाराष्ट्र की मेहमान नवाजी जो प्रसिद्ध है वो करेगी। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय श्री गॅब्रियल डी वांगसू जी। आणि यानंतर आपण या वर्षाच्या ॲग्रोव्हिजनचा एक आढावा घेणारी मॅगझिन ज्याचं नाव ॲग्रो स्पेक्ट्रम आहे याचा प्रकाशन कडे वळूया। मी मान्यवरांना विनंती करते, आय रिक्वेस्ट द डिग्निटरीज ऑन द डायस फॉर द रिलीज ऑफ ॲग्रो स्पेक्ट्रम इश्यू 2024। समृद्ध शेतीसाठी यंत्र, तंत्र आणि व्यापार वाढीचे मंत्र ही यावर्षीची थीम होती आणि सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे खरंच खूप सक्सेसफुल, खूप सफल आयोजन या ठिकाणी ॲग्रोव्हिजनचं झालं आहे। मध्य भारताचा सर्वात मोठा कृषी प्रदर्शन आहे आणि लवकरात लवकर भारतातलं सर्वात मोठा कृषी प्रदर्शन आहे असे आपण म्हणूया, ज्या प्रकारे प्रतिसाद सर्वांचा खूप छान मिळतंय। तरुण मंडळींनी उत्तम सहभाग केला आणि त्यांना मोलाचे मार्गदर्शनही मिळाले। यापुढेही असंच आणि याच्याही पेक्षा जास्त सहभाग आम्हाला लाभेलच अशीच अपेक्षा आम्ही बाळगतो। यानंतर ॲग्रोव्हिजनच्या आयोजनामध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग होता त्या सर्व मान्यवर स्पॉन्सर्सचे या ठिकाणी आम्ही सत्कार करू इच्छितो। मी त्यांचे नाव घेईल आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मंचावर यायचं आहे। इव्हेंट स्पॉन्सर UPL लिमिटेड, स्टेट पार्टनर डिपार्टमेंट ऑफ फार्मर वेलफेयर एंड एग्रीकल्चर डेवलपमेंट मध्य प्रदेश, त्यांचे प्रतिनिधि कृपया शीघ्रतापूर्वक मंच पर आएं। हमारे स्पॉन्सर्स के प्रतिनिधि, डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर गवर्नमेंट ऑफ गोवा एसोसिएट स्टेट पार्टनर, एग्री स्टार्टअप पार्टनर सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया, प्लैटिनम स्पॉन्सर स्टेट बैंक ऑफ इंडिया, प्लैटिनम स्पॉन्सर विदर्भ इरिगेशन डेवलपमेंट कॉर्पोरेशन, डायमंड स्पॉन्सर्स ट्रैक्टर्स एंड फार्म इक्विपमेंट लिमिटेड, डायरेक्टरेट ऑफ एग्रीकल्चर गवर्नमेंट ऑफ गोवा एसोसिएट स्टेट पार्टनर। International Tractors Limited, Diamond sponsor. Also Diamond sponsor Balkrishna Industries Limited. Gold sponsors Finolex Industries Limited, Parijat Industries India Private Limited, ITC Limited, John Deere India Private Limited, National Dairy Development Board, Mother Dairy Fruit and Vegetable Private Limited, Rasi Seeds,
SML Limited, Maharashtra Airport Development Company, that is MEHAN, Punjab National Bank, Associate Sponsor Canara Bank, ABIF IIT Kharagpur, PI Industries, Silver Sponsor Crystal Crop Protection Limited, Associate Sponsor Indian Oil Corporation Limited and ONGC. Also, Silver Sponsor Ankur Seeds. A big thank you to all these sponsors. सर्वांसाठी, सर्व प्रायोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी एवढी आपल्याला मदत केली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण इथे आयोजन केलंय. पुनश्च मी सर्वांची नावं घेते. UPL, Department of Farmer Welfare and Agriculture Development, MP, Directorate of Agriculture, Government of Goa, Software Technology Parks of India, State Bank of India, Vidarbha Irrigation Development Corporation, Tractors and Farm Equipment Limited, International Tractors Limited, Balkrishna Industries Limited, Finolex Industries Limited, Parijat Industries India Private Limited, ITC Limited, John Deere India Private Limited, National Dairy Development Board, Mother Dairy Fruit and Vegetable Private Limited, Rasi Seeds, SML Limited, Maharashtra Airport Development Company, Punjab National Bank, Canara Bank, ABIF IIT Kharagpur, PI Industries, Crystal Crop Protection Limited, Indian Oil Corporation Limited and ONGC, and Ankur Seeds. यानंतर ॲग्रोव्हिजन प्रगतिशील शेतकरी अवॉर्डच्या विजेत्यांनी तयार राहायचंय. तुम्ही मंचाजवळ येऊन तयार राहा. मी नावं घेते, म्हणजे तुमची नावं अनाऊन्स झाली की लगेच तुम्ही मंचावर येऊन अवॉर्ड घ्याल. तसेच ज्यांनी निबंध स्पर्धा, ज्याचा विषय होता तरुणांचा शेतीमधील सहभाग, याचे जे विजेते आहेत त्यांनी सुद्धा मंचाजवळ येऊन थांबायचे, म्हणजे त्यांचं नाव घेतल्याबरोबर त्यांना इथे आपला अवॉर्ड घेता येईल. विविध विषयांवर आयोजित कार्यशाळांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल महत्त्वाची माहिती सर्वांना मिळाली आहे. तसेच उत्पन्न वाढविण्याकरता विविध पूरक उद्योगांबद्दल माहितीसुद्धा इथे देण्यात आलेली आहे. आणि यशस्वी शेतकरी बांधवांचे जे अनुभव ऐकले शेतकरींनी, त्यातून त्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे, नवीन ऊर्जा मिळाली आहे. निश्चितच जे कोणी व्हिजिटर्स होते, ज्यांनी स्टॉल्सला व्हिजिट दिली, कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला, सर्वजण इथून काही ना काही सकारात्मक प्रेरणा घेऊनच जात आहेत. यासाठी खरंच आपण माननीय नामदार नितीनजी गडकरी, ज्यांची ही संकल्पना आहे आणि ज्यांच्या नेतृत्वातून दरवर्षी ॲग्रोव्हिजनचे यशस्वीरित्या आयोजन केले जाते, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. आता मी प्रगत शेतकरी, ॲग्रोव्हिजन प्रगतिशील शेतकरी अवॉर्ड विजेत्यांना या ठिकाणी आमंत्रित करते. श्री पुष्पक खापरे. प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी टाळ्या वाजत राहायला पाहिजे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ते करतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात. श्री पुष्पक खापरे, त्यानंतर श्री हेमंत शेंद्रे, श्री प्रतीक काकडे, श्री नरेंद्र नाल्हे, श्री ज्ञानेश्वर बुर्डे,
डॉक्टर जीवन काटोरे आणि डॉक्टर उषा डोंगरवार हे सर्व ॲग्रोव्हिजन प्रगतिशील शेतकरी अवॉर्ड 2024चे विजेते आहेत आणि यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळते की प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पूरक उद्योगांना सुरुवात करून आपण कसं पुढे जाऊ शकतो. पुन्हा आपण या सर्वांसाठी टाळ्या वाजवूया. ॲग्रोव्हिजन प्रगतिशील शेतकरी अवॉर्ड विजेते डॉक्टर उषा डोंगरवार. आणि यानंतर जी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती त्यालाही खूप छान प्रतिसाद सर्वांनी दिला. विषय होता तरुणांचा शेतीमधील सहभाग. आणि या निबंध स्पर्धाचे विजेत्यांना पहिले मी 3rd प्राइज ज्यांना मिळाले त्यांचं नाव घेते. तृतीय पारितोषिक विजेते राशी राजकुमार तितरमारे, तृतीय पुरस्कार. दुसरा पुरस्कार गौरव एन दहीकर, सेकंड प्राइज विनर गौरव एन दहीकर. आणि निबंध स्पर्धेचे विजेते आहेत प्रितेश मस्के. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. खरं तर जेवढे जण सहभागी झाले ते सर्वच विजेते आहे. त्यातील या 3 विजेत्यांची निवड झाली आहे ज्यांना आज इथे राशी तृतीय पुरस्कार, गौरव द्वितीय पुरस्कार आणि विजेते प्रथम पुरस्कार विजेते प्रितेश मस्के. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला ज्यांचा मार्गदर्शन हवं असं वाटतं, केवळ भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर ज्यांच्या कार्यशीलतेबद्दल, ज्यांच्या संकल्पशक्तीचा सगळेच कौतुक करतात, आपले लाडके नेते, विकास पुरुष, द इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ इंडिया, ॲग्रोव्हिजनचे प्रवर्तक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार नितीनजी गडकरी यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित करते. आजच्या ॲग्रोव्हिजनच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित असलेले अरुणाचलचे आदरणीय कृषी मंत्री, माजी खासदार रामदासजी तडस, मंचावर उपस्थित भारत सरकार आणि राज्य सरकारचे सर्व सन्मान्य अधिकारीगण, व्हाईस चान्सलर, ॲग्रोव्हिजनचे सर्व सन्मान्य पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, या 4 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज 16वं आपलं हे ॲग्रोव्हिजन यशस्वी झालं. याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 16 वर्षापूर्वी आपण जेव्हा सुरुवात केली त्यावेळी अतिशय लहान स्तरावर याची सुरुवात झाली. आपण केवळ विदर्भापुरता विचार केला होता, पण हळूहळू मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड याच्याबरोबर संपूर्ण देशातून आता शेतकरी या ॲग्रोव्हिजनला भेट द्यायला लागले. मी आताच रवीजींना विचारलं, जवळपास 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या 4 दिवसामध्ये या प्रदर्शनाला भेट दिली. आपण विशेषतः शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने जे क्षेत्राला प्राथमिकता दिली होती त्या क्षेत्राच्या संबंधित 40 विषयावर आपण या ठिकाणी सेमिनार आयोजित केले होते. आजही पण काही सेमिनार सुरू आहे. यामध्ये संत्रा, कापूस, सोयाबीन, धान आणि विशेष रूपाने ऊस आणि शेतीमधले पूरक उद्योग म्हणून
मदर डेअरीच्या माध्यमातून आपण विदर्भात मोठी धवल क्रांती करण्याच्या ज्या प्रयत्नात आहोत, त्याकरता दुधावरचं देखील आणि त्याचबरोबर मत्स्य व्यवसायावर देखील आज सेमिनार झाले. आपला प्रयत्न हा आहे की शेतकऱ्यांचं एकरी उत्पादन वाढलं पाहिजे आणि एकरी उत्पादन वाढवायचं असेल तर सीड असेल, प्लांट असेल, तंत्रज्ञान असेल, टेक्नॉलॉजी असेल, ड्रोनचा उपयोग असेल, नॅनो युरिया, नॅनो मिश्र खताचा उपयोग असेल, ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता काय केलं पाहिजे त्याचा प्रयत्न असेल, आपलं सिंचन जे आहे, जलसंवर्धनाचा कार्यक्रम आपल्या इथे कसा मोठ्या प्रमाणावर करता येईल, आपल्या विकासाचे जे अनेक महत्त्वाचे बिंदू आहेत त्याच्या अनुषंगाने आपण ज्या ज्या लोकांना उत्साह आणि प्रेरणा मिळाली त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्या त्या गावामध्ये प्रयोग झाले. आणि मला आज सांगताना अतिशय आनंद होतो आहे की मोठ्या प्रमाणावर शेतकरी सेमिनारमध्ये डायरी घेऊन त्यामध्ये जे मार्गदर्शन आहे ते लिहून घेतात आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळातला ॲग्रोव्हिजन आणि आताचा यात फरक पडलेला आहे. जगामधलं आणि भारतामधलं जे जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या नवीन नवीन गोष्टींची भर पडते आहे. या अधिवेशनामध्ये इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर, ड्रोनने स्प्रेइंग करता येईल असे ड्रोन आणि पेट्रोलची गाडी पण आपण इथेनॉलवर कन्वर्ट करून चालवू शकतो, त्याचं प्रात्यक्षिक ती गाडी, असे अनेक यशस्वी प्रयोग आपण या ठिकाणी केले. आज आपल्यामध्ये जे ॲग्रिकल्चर इक्विपमेंट आहेत ते एकटा शेतकरी घेऊ शकत नाही. त्यामुळे फार्मर प्रोड्यूस कंपन्या उघडून आपल्याला हे सगळे इक्विपमेंट कसे घेता येतील आणि एकमेकाला सहकार्य करून आपल्याला कसं पुढे जाता येईल याबद्दल फार्मर प्रोड्यूस कंपन्याचंही मोठं कन्व्हेन्शन झालं. विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये जे तरुण उद्योजक होणार आहेत, जे MBA किंवा मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आणि ॲग्रिकल्चरमध्ये शिकत आहेत, अशा तरुण मुलांचाही पण मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला. सगळ्या कार्यक्रमाच्या मागे आपला प्रयत्न हा होता की आपल्या इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर होता कामाच नाही, पण जसे स्मार्ट शहरं झाली तशी स्मार्ट खेडी पण झाली पाहिजे. आणि हे तेव्हाच संभव आहे की जेव्हा शेतकऱ्याचं एकरी उत्पादन पण वाढणार, क्वालिटी पण चांगली होणार आणि उत्पादन खर्च कमी होणार, म्हणजे मार्जिन ऑफ प्रॉफिट वाढणार. आपल्याकडे जी गाय आहे ही कमीत कमी 15 ते 20 लिटरची देशी गाय प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे. म्हणून पशुखाद्याबरोबर फार्मर प्रोड्यूस कंपन्यांनी मिळून नेपियर ग्रास असेल, मका असेल, हे सगळं सायलोजमध्ये टाकून वर्षभर हिरवा चारा कसा मिळेल. विदर्भामध्ये विशेषतः सरकीची ढेप उपलब्ध आहे, राईस ब्रँड तेलाची ढेप उपलब्ध आहे, राईस हस उपलब्ध आहे आणि इथलं रॉ मटेरियल वापरून प्रोटीनयुक्त पशुखाद्य कसं तयार होईल. आणि आता वेटनरी टेक्निशियनच्या माध्यमातून प्रत्येक जनावराच्या गळ्यामध्ये आपण आवश्यक तर इलेक्ट्रॉनिक कॉलर लावून ती गाय गरम झाली तर कळेल आणि अर्ध्या तासाच्या आत आपला वेटनरी टेक्निशियन गावात पोहोचेल. आणि जसे आपल्याकडे गोट फार्म आहे, पोल्ट्री फार्म आहे, तसे आपल्याकडे आता काऊ फार्म देखील आपण तयार करण्याच्या मागे आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी बायोमासपासून बायो CNG तयार करावा आणि विशेषतः शेतकऱ्याचा जो डिझेलवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो तो कमी व्हावा. जर इलेक्ट्रिकवर केलं तर 3 लाखाचं डिझेलच्या ऐवजी 20,000 रुपयाची वीज लागेल आणि जर CNGवर केला तर डिझेलच्या ऐवजी 1 लाख रुपयाचं CNG लागेल. महिंद्रा अँड महिंद्राने CNGवरचा ट्रॅक्टर लॉन्च केला. या ठिकाणी अनेक कंपन्या होत्या, त्यांनी हायब्रिडवाला ट्रॅक्टर या ठिकाणी आणला. एकंदरीत या सगळ्या कंपन्यांचं जे संशोधन होतं ते सगळं या ठिकाणी आलं. IIT खरगपूरच्या मुलांनी इलेक्ट्रिकवर तयार केलेला ट्रॅक्टर या ठिकाणी आणला आणि आपण मेरठमधल्या एका तरुण मुलाने इलेक्ट्रिकवर ट्रॅक्टर केला, तो समोर आपण बघितला. एकंदरीत अनेक प्रकारचे उत्पादन वाढीकरता काय प्रयत्न करता येतील
आणि उत्पादन खर्च कमी कसा करता येईल याचं ज्ञान आणि याचं तंत्रज्ञान हे सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग आपण शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये करणं, त्यातून गुणात्मक उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याला प्रॉफिट मिळवून देणं, याकरता शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करणं, प्री कुलिंग प्लॅन्ट, कोल्ड स्टोरेजची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. मला अतिशय आनंद आहे की दरवर्षीच्या याच्यातला एक फरक लक्षात आला की शेतकऱ्यांची अभ्यासू वृत्ती आणि जिज्ञासा ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाली. काही लोकांनी सुचवलं होतं की आपण इथे आकाशपाळणा लावू, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स लावू, मग लोक येतील. तर मी म्हटलं लोक नाही आले तरी चालतील, पण ज्यांना खरोखर शेतीत अभ्यास करायचा आहे, तंत्रज्ञान आत्मसात करायचं आहे, कर्जमुक्त व्हायचं आहे आणि शेतकरी म्हणून प्रगती आणि विकास करायचा आहे, तेच शेतकरी आपल्याकडे आले पाहिजे. हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे. आणि मला याचा अतिशय आनंद आहे की यावर्षी पण ही संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आता वर्धा रोडवर रेडिसनच्या बाजूला ॲग्रो विजनची मोठी बिल्डिंग, 7 मजली बिल्डिंग काम जोरात सुरू झालेलं आहे. त्याच ठिकाणी आपण भारतातला सगळ्यात मोठा ऑर्गॅनिक फ्रूट्स, व्हेजिटेबल आणि फूड ग्रेन याचा बाजाराचं काम आता लवकरच सुरू करणार आहोत. आणि त्यामुळे शेतकरी आपला माल आणेल 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये, त्याचं टेस्टिंग केलेल्या मालाला आपण तिथे विकायची अनुमती देऊ आणि डायरेक्ट ग्राहक त्या ठिकाणी येईल. जर आपण भाजी मार्केटमध्ये गेलो तर ट्रान्सपोर्टची कॉस्ट तर लागतेच, पण दलाली पण द्यावी लागते आणि होलसेलचा रेट कमी असतो. पण ज्यावेळी हाच माल 25 रुपयाचा होलसेलचा भाव मिळत असेल तर ऑर्गॅनिकच्या भाजीला तोच 50 रुपये मिळतो. आणि 50 रुपयामध्ये आपण जेव्हा रिटेलमध्ये गेलो तो अजून वाढतो. तर एकीकडे शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा उत्तम पैसा मिळाला पाहिजे आणि ग्राहकाला स्वस्तात चांगला भाजीपाला, अन्नधान्य मिळालं पाहिजे. या देहेरी उद्देशाने आपण ॲग्रो विजनतर्फे हा सुपर बाजार ऑर्गॅनिक फूडचा हाही पण आपण सुरू करतो आहे. या सगळ्या प्रयत्नाच्या मागे ॲग्रो विजन हा आपला चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ही कोणाच्या मालकीची कंपनी नाही आहे. शेतकऱ्याच्या उन्नती आणि विकासाकरता याची स्थापना झाली आहे. आणि आपल्या सगळ्यांचे जेव्हा सुझाव आले तेव्हा मी आताच या रविजींना पण विनंती केली की आपल्या इथे केवळ संत्र्याचा अभ्यास विचार करणारं एक 25 जणांची समिती केवळ ऑरेंज समिती राहील, कापसाबद्दलची एक राहील, सोयाबीनची एक राहील, धानाची एक राहील, संत्र्याची एक राहील, जे जे विदर्भातले मुख्य पिके आहेत त्यांची राहील आणि शिवाय भाजीपाल्यामध्ये अन्य पिकाच्या देखील याच्यामध्ये आपण त्या उत्पादकांना एकत्रित करू. कोणतं सीड, कोणतं खत, जमिनीमधलं त्याची एकंदरीत NPK व्हॅल्यू किती आहे, त्याच्यामध्ये किती प्रकारचे मिनरल्स आहेत याचं अध्ययन करू. एक लॅबॉरेटरी तयार करणार आहे आपण, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. आणि नेमका त्याच गोष्टी जर आपल्या जमिनीत वाढल्या तर आपलं उत्पन्न वाढल्याशिवाय राहत नाही. ऑर्गॅनिक कार्बन ज्या ठिकाणी 0.85 पोहोचला, आनंदराव बसले इथे, मी नेहमी त्यांचं उदाहरण देतो, त्यांना 104 टन एकरी ऊस झाला. का झाला? कारण ऑर्गॅनिक कार्बन वाढलं. आपला प्रत्येक शेतकरी जर हे समजला की आपण ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत कसा वाढवायचा तर आपल्याला यश मिळणार आहे. आज आपल्या इथे काल मी बघितलं की स्पेनमध्ये एका एकरात 40 टन संत्रा होता. आपल्याकडे मुश्किलीने 12 ते 14 टन, 16 टन होतं. अरुणाचलमध्ये 6 टन होतं आणि स्पेनमध्ये 40 टन होतं. मग त्यांचा 40 टन काय होतो याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला यातून नक्की मोठं होता येणार आहे. आणि म्हणून आत्ता श्रीधररावांनी काल मला सांगितलं की आम्ही स्पेनमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जायचं ठरवलेलं आहे आणि त्या ठिकाणी संत्र्याच्या पिकाचा आणि तिथल्या जातींचा अभ्यास करणार आहोत. आपले जे ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट घोष साहेब आहेत त्यांनी कॅलिफोर्नियातून आत्ता काही संत्र्याच्या जाती इकडे इम्पोर्ट केलेल्या आहे. आपली कलम ही तिच्यावर कुठलाही रोग येणार नाही आणि तिचं उत्पन्न हे 40 टनापर्यंत पोहोचेल
याच्याकरता आपल्याला अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ परीक्षेला बसला म्हणजे कोणी मेरिटमध्ये पास होत नाही. परीक्षेमध्ये तोच मेरिटमध्ये येतो तो रोज अभ्यास करतो, पुस्तक वाचतो, वहीमध्ये लिहितो, शिक्षकांचं मार्गदर्शन करतो, अभ्यासाचा गृहपाठ करतो, तेव्हा तो होतो. आणि कधीकधी अशी स्थिती असते की जो मागे असणारा विद्यार्थी अभ्यास करून मेरिटमध्ये येतो आणि मेरिटमध्ये असणारा विद्यार्थी अभ्यास करणं सोडून देतो, म्हणून नापास होतो. आपली ॲग्रोव्हिजन म्हणजे अशी शाळा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा मेरिटमध्ये आला पाहिजे आणि तो यशस्वी झाला पाहिजे. आणि हाच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा प्रयत्न दरवर्षी आपण करतो. अतिशय यशस्वी हा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांनी, कृषी विद्यापीठाने, विशेषतः आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांनी, या सगळ्यांनी आपल्याला मदत केली म्हणून हा यशस्वी झाला. त्या सर्व स्पॉन्सरर्सचं आणि त्यांनी सहकार्य केल्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. रवी बोरटकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या टीमने ॲग्रोव्हिजनच्या सातत्याने हे सगळं कमर्शियल यशस्वी करणं कठीण काम आहे, पण या सगळ्या कामामध्ये त्यांनी लक्ष घालून सगळ्यांचं सहकार्य घेऊन प्रोफेशनल पद्धतीने हे यशस्वी केलं, तेव्हा त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या खर्चाने येऊन या लाखो शेतकऱ्यांनी या ॲग्रोव्हिजनमध्ये येऊन आपला सहभाग दिला, अनेक कार्यक्रमात सहभागी झाली, त्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि मला आज कॅबिनेटची मीटिंग असल्यामुळे 6 वाजता दिल्लीला जायचं असल्यामुळे अनेक ठिकाणी वर्कशॉप सुरू आहे, तरी आपण हा कार्यक्रम थोडा प्रिपोन केला. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो. आणि आता आपला हे जे ॲग्रोव्हिजन आहे याचा समारोप झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या शेतकऱ्यांनाही पण धन्यवाद देऊन माझं भाषण संपवतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी श्री सुधीर दिवे यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. ॲग्रोव्हिजन 2024 हे 16व्या वर्षी भरलेलं ॲग्रोव्हिजनचं प्रदर्शन या ठिकाणी त्याचा समारोपीय कार्यक्रम संपला आहे. या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले ॲग्रोव्हिजनचे प्रणेते केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीन गडकरी, तसेच अरुणाचल प्रदेशमधून आलेले मंत्री महोदय, या ठिकाणच्या सगळ्या ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर्स, या ॲग्रोव्हिजन समारोपीय या ॲग्रोव्हिजन 2024मध्ये ज्या ज्या स्टॉलधारकांनी या ठिकाणी स्टॉल घेतले, सगळे स्पॉन्सरर्स आणि मोठ्या प्रमाणावर जे या ठिकाणी वर्कशॉप झाले, या वर्कशॉपला लाभलेले सगळे स्पीकर्स आणि या प्रदर्शनाला ज्यांच्याशिवाय हे ॲग्रोव्हिजन अधुरं राहिलं असतं असे लाखो शेतकरी, या सगळ्यांचं ॲग्रोव्हिजनच्या तर्फे मी खूप खूप आभार मानतो. आणि 2024चं हे ॲग्रोव्हिजन या ठिकाणी समाप्त झालं असं घोषित करतो. धन्यवाद. Representatives of UPL and PNB are being felicitated by Honorable Chief Guest. Thank you so much, sir. आणि ज्या कार्यशाळा सुरू होत्या ते तसंच राहणार आहे. जसं साहेबांनी सांगितलं की समारोपीय कार्यक्रम आपण इथे घेतला आहे, पण जे काही कार्यशाळा सुरू होत्या त्या सर्व राहतील, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. पुनश्च सर्वांचे आभार. गोवा स्टेटचे प्रतिनिधी, त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. Representative of Goa State, please. Our valued sponsor. They'll also be felicitated by Honorable Chief Guest. Department of Farmer Welfare and Agriculture Development, Directorate of Agriculture, Government of Goa. Thank you so much. पुनश्च सर्वांचे खूप खूप आभार. असंच आपण दरवर्षी एक नवनवी संकल्पना ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचवू, हाच निर्धार आयोजन समितीचा आहे. तुम्हा सर्वांचे आभार.